काय बाळनू का जमलाय? ए बोल की. ए बोल की तू. ए बोला की. मी जातो मग. जाऊ. जाओ तुम्हाला धरतील जाओ. किती वेळ उभा फोटो दिले कुठं वरती आहे का? वरती जातो बघा. जाऊया. बघा कशा ठिकाणी साप बसू शकतो. आणि ही मामा रखवाली करायला. किती वाजल्यापासून रखवाली करायला? 1 तास. जेवाय नाही अजून गुगळाला जायला इकडे जेवाय. होय. चला तुम्ही बी. पप्पा बाजूला वाव. नाही त्याने सांगितलं काहीतरी खाल्ल्या नाही त्यानं. शिपूड मागच आहे बघा खान तशीच. शिकून माझं काय करून ये ना हो भाई. काय गरज होती आज जायची. आता पुस्तक हा राहू दे बाळ काय म्हणतो बघा साप तेवढा मोठा. नाही काढत. आता आवडले माझ्यासाठी. तुम्ही हे करा हो, तुम्ही शांत बसा तुम्ही. त्यांना आधी पकडू द्या मग. चला या. वडून येते का? वडून काढल्या म्हणून आता साप. हे बघा कसा तिला घालते बघा. येईल काय वडून? सोडू काय ना हे अंगल ते काढा की. काटिकाल घेऊन फुटणार नाही. नेताजी विष्णू गुरव गजरगाव त्यांच्या घरी अशा चॅनेल मध्ये उंदरासाठी उंदीर खाण्यासाठी आलेला साप हा अडकून बसला होता. गेली 1-1.5 तास याला काढण्याचा प्रयत्न करतोय. सुरक्षितरित्या बाहेर काढलेला याला आता त्याला त्याच्या आदिवासात सोडला जाईल. आणि दामन जातीचा बिनविषारी साप आहे हा उंदरासाठी आला होता. त्याला आता पकडलेला आहे. चल. नेताजी विष्णू गुरव यांच्या घरी अशा प्रकारे हा दामन जातीचा साप. त्या मुली घरात खेळत होत्या. कुणी पाहिला हा साप? तू पाहिला. नाव सांग. नाव काय तुझं? जोरात सांग. अनन्या आनंदा गुरव गजरगाव. तू साप बघितलं? साप बघितल्यानंतर काय केलंस तू? कोणाला बोलवलंस? तुला सांगितलं. तुला सांगितलं. घरातल्या सगळ्यांना सांगितलं कुणाला सांगितलं? बोलायचं. घरातल्या सगळ्यांना साप आहे म्हणून सांगितलं. त्या पोरगीच्या सावधगिरीमुळे प्रसंगावधान दाखवलं तिनं. हा साप दाखवाय लोकांना आणि त्याच्यामुळे हा साप पकडण्यास मदत झाली. घरातील सगळे लोक घाबरले होते. हा साप गावतोय की नाही ह्या भीतीपोटी होते ते. आज त्यांना राहायचं घरात अवघड झालं होतं. लक्ष्मेश्वर मंदिरच्या पाठीमागच बरोबर त्यांचं घर आहे. अशा ठिकाणी याला साप पकडलेला आहे. त्याला आता त्याच्या आदिवासात सोडला जाईल आणि याला जीवदान दिलं जाईल. आणि घरातल्या लोकांची भीती गेल्याचं एक समाधान त्या मावशींच्या तोंडावरून दिसते बघा. तुमचंच बघा काय नाही ना तुमच्या शेजारलाच आहे की. काय भीती वाटते पकडून नेल्यानंतर? काय नाही ना. ठीक आहे. दामन शिपूट मारते म्हणते. हे बघा या शिफ्टीमध्ये तिच्या ताकद असते. ती खूप घट्ट असे ताकद लावून ती घट्ट पकडते. त्याच्यामुळं लोकांना वाटतं की शिफ्टी ते विष असतं. ते तिची शिफ्टीचं टोक बघा. त्यामध्ये विष वगैरे असं काही नसतंय. शिपूट दामन शिपूट मारते म्हणतात. शिपूट वगैरे काही मारत नाही. त्याच्यामध्ये विष वगैरे हे काही प्रकार नसतो. बिनविषारी हा दामन हा प्रकार आहे. दामन असं काही नाही. हे बघा त्याची शिपूट आणि त्याने तिरा घातलेला आहे बघा कसा ताकद लावून. हा सुटत नाही. खूप ताकद असते या शिफ्टीमध्ये. चला याला आता पाणी सरू जरा हे काय
धन्यवाद. या.